नमस्कार, मी आर.जे. बंड्या D7 फिल्म्स अँड मीडियाच्या ऑफिसच्या उद्घाटन प्रसंगी आता इथे आलेल्या अनेकांशी संवाद साधतोय आणि हे ऑफिस माझ्या जवळच्या मित्राचं म्हणजे दिनेश पवारचं आहे. अत्याधुनिक स्टुडिओ आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञान खरं वापरलेलं आहे आणि हिंदीमध्ये मावशीला मासी असं म्हणतात, बरोबर, आणि मामाच हिंदीमध्ये म्हणतात. मासी असं का म्हणतात तर आईसारखी, मा जैसी म्हणून मासी, आणि मामा म्हणजे ज्याच्यामध्ये दोन आहेत, मा मा, बरोबर ना. सो मामा हा अत्यंत लाडका असतो. महाराज आता दिनेशचे मामा आहेत, त्यांचं नाव नामदेव पाटील आहे आणि मी असं ऐकलं की तुमचा खरा व्यवसाय शेती आहे. पण इथं जेव्हा ऑफिसचं काम सुरू होतं तेव्हा तुम्ही स्वतः उभे होतात. हा, कसा होता अनुभव? भाषाची प्रगती आपण बघतोय, कसं वाटत होतं? खूप आनंद होत होता. पण कोविडच्या काळामध्ये फार अडचणीचा सामना त्यांना केला ना, तेव्हा तुम्ही त्याला उभं केलं. काय किस्सा आहे तो? नाही म्हणजे त्यांनी मला सहकार्य केलं. त्यांनी तुम्हाला उलट केलंय? बरं बरं, काय सांगाल? कोविडच्या काळामध्ये दिनेश पवार ते गावाला होते, त्यामुळे मला बिझनेसमॅन त्यांनी सहकार्य केलं आणि मी हार्डवेअरची ओपनिंग केली. अच्छा, तुमचं स्वतःचं आता हार्डवेअर शॉप सुद्धा आहे? क्या बात आहे. म्हणजे भाच्यानं मामाला मदत केलेली आहे. वा वा वा. मामा आणि मला असं कळलं की तुम्ही त्याचे खूप लाडके मामा आहे. काय कारण आहे तुम्ही एवढं लाडका असायचं? म्हणजे एकमेकाला नेहमी कुठल्याही कार्यक्रमामध्ये कुठलंही काय काम राहतं याला म्हणजे गप्पा करतो, हे कसं करायचं ते कसं करायचं दोघांचं. बरं, तुम्ही मामा का मित्र आहे? मामा बी मित्र बी समजा. बर, दिनेश मधला कोणता गुण मामा तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतो? त्याचं असं एक कुठल्याही गोष्ट म्हणजे टॅलेंट आहे, हे शक्य नाही असा विषय नाही. फक्त आपण करायचं, ते शक्य होईलच. मेहनतीच्या बळावरती त्यांनी आतापर्यंत सर्व केलंय. बरोबर. तसं तो हुशार सुद्धा आहे, शिकलेला आहे, इंजिनिअरिंग त्यानं पूर्ण केलंय. तो अवघड अभ्यासक्रम असतो. मी बुद्धिमत्तेला जेव्हा मेहनतीची जोड मिळते तेव्हा, आणि वेगळं क्षेत्र आहे, पण या वेगळ्या क्षेत्राचं त्यानं चांगलं ज्ञान घेतलं. अनेक माणसं त्याने जोडली. मामा त्याचा फार चांगला गुण आहे, माणसं जोडणं आणि माणसं जपणं. सो तुम्ही आणखीन काय सांगाल दिनेशला? त्याचं आता नवीन ऑफिस सुरू झालंय, ते तुमच्या डोळ्यासमोरच करतो उभं राहिलंय, काय सांगाल? त्याची खूप म्हणजे बिझनेस मध्ये प्रगती हो, खूप शुभेच्छा. वा, क्या बात आहे. फार सुंदर क्षण आहे खरं तर. हो, नेहमी सहकार्य माझं बी त्याचं बी असंच कायम राहावं. फार सुंदर क्षण आहे खरं तर. एक मामा असं सांगतोय की माझ्या भाच्यानं कोविडच्या काळात जेव्हा मी अडचणीत होतो तेव्हा माझा व्यवसाय सेट करण्याकरता मला भाच्याला मदत केली. मामा सुद्धा भाच्यांना मदत करतात, भाचे मामांना मदत करतात. आणि मग एकदा आमच्या दिनेशचं ऑफिस सुरू झालं तेव्हा मामा जातीनं इथं उपस्थित होते, ते सगळं पाहत होते आणि त्यांनी हे ऑफिस स्वतः उभं राहताना पाहिलं. म्हणजे आपल्या भाच्याच्या प्रगतीची प्रत्येक पायरी जी आहे ती तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहिलेली आहे. आणि मामा आणि भाचे, भाचे हे अलग रिलेशन, एकदम वेगळंच नातं आहे आणि त्याला काय आपण डिफाईन करू शकत, त्याची काही व्याख्या नाही. ते प्रेमच इतकं वेगळं असतं. आणि हक्काचा जो माणूस असतो तो मामा असतो. आणि आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणी, प्रत्येकाच्या आयुष्यातल्या सगळ्यात महत्त्वाच्या क्षणी मामाच पाठीमागे उभा असतो आणि तो सांगत असतो की भाच्या सावधान. तुमच्या लक्षात असं मला काय म्हणायचंय, पण अत्यंत महत्त्वाच्या क्षणी मामाच हा आपल्या बरोबर असतो. मामा, आज तुम्ही दिनेशच्या आयुष्यातल्या आणखीन एका महत्त्वाच्या क्षणी त्याच्या बरोबर उभे आहात, ही सुद्धा आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही आलात, माझ्याशी बोललात, तुमच्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल धन्यवाद. हे होते नामदेव मामा. थँक्यू सो मच. धन्यवाद.